आमच्या अंतःकरणावर, आमच्या हृदयावर, आमच्या मनावर कोरली जावे असं बोलले प्रभू देवा. जेणेकरून प्रभू देवा आमच्या मार्गामध्ये, आमच्या जीवनामध्ये ते आमचे मार्गदर्शक बनतील प्रभू देवा असं बोलू दे. सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या हातात सोपवतो. या ठिकाणी कोणीही रिकामं जाणार नाही प्रभू देवा. तो तुझ्या गौरवाने भरून या ठिकाणी जाईल असं आमची प्रार्थना प्रभू तू ऐकली धन्यवाद. येशू ख्रिस्त आमचा तारणारा येशू नावात माफ करून तू आहे. आमेन. या आपण आपण मंडळीविषयी शिकत होतो आणि मागील आठवड्यामध्ये मंडळी म्हणजे काय या गोष्टीविषयी आपण पाहिलं होतं. आणि पुन्हा एकदा त्या वचनाकडे आपण जाऊया ज्याला आपण मुख्य वचन म्हणतो. मत्तेचा शुभवर्तमान 16वा अध्याय. मत्तेचा शुभवर्तमान 16वा अध्याय आणि त्याच्या 18 वचनाला पुन्हा एकदा आपण वाचू. आणखी मी तुला सांगतो तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचेन आणि तिच्यापुढे या अधोलोकाच्या द्वाराची काहीच चालणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मंडळी काय आहे हे या गोष्टीविषयी मागील आठवड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. मंडळी म्हणजे काय, मंडळी कशा प्रकारे तयार होते आणि मंडळीमध्ये कोण कोण असतं या गोष्टीविषयी आपण पाहिलं होतं. त्याचा पुढचा जो भाग आहे तो आज आपण पाहणार आहोत. आणि आजच्या या भागाचा जो विषय आहे किंवा त्याचं रीडिंग जे आहे मंडळी सोबत जगून राहणे. लक्षात घ्या मंडळी जी आहे जशा प्रकारे आपण सुरुवातीलाच पाहिलं की मंडळी एक्लेसिया म्हटलेलं आहे. त्याला एक्लेसिया म्हणजे संतांचा समूह किंवा पवित्र लोक ज्या ठिकाणी आराधना करण्यासाठी एकत्र येतात ते ठिकाण म्हणजे मंडळी. आणि त्या ठिकाणाला जर मंडळी म्हटलेलं आहे तर त्या मंडळीमध्ये परमेश्वराची उपस्थिती असायलाच हवी. कारण ही गोष्ट मस्ट आहे, ही गोष्ट आवश्यक आहे. जर परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी नसेल तर एक मीटिंग भरलेली आहे त्या ठिकाणी किंवा एक काही लोक त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी किंवा काहीतरी त्यांना सांगितलेलं एक फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी आलेली लोक आहेत. कारण का जर देवाची उपस्थिती आहे तर त्या मंडळीला अर्थ आहे. देवाची उपस्थिती शिवाय त्या मंडळीला, त्या लोकांच्या समूहाला, त्या लोकांचं एकत्र येण्याला, त्यांची आराधना करण्याला, प्रार्थना करण्याला काहीही अर्थ उरत नाही. देवाची उपस्थिती असणं हे मस्ट आहे, आवश्यक आहे. बाजूला सांगा मंडळीमध्ये देवाची उपस्थिती असणं आवश्यक आहे. जर देवाची उपस्थिती मंडळीमध्ये नसेल तर त्या मंडळीला एकत्र येण्याला कोणताही अर्थ उरत नाही. जर येशू ख्रिस्त असं म्हणतोय की मंडळी माझी आहे, जर येशू असं म्हणतोय की मी मंडळीचा संस्थापक आहे, मी मंडळीचा पाया आहे, मी मंडळीची गोणशिला आहे, मी मंडळीमध्ये एक जिवंत धोंडे ठेवलेले आहे, तर त्याची इच्छा आहे की मंडळीमध्ये त्याची उपस्थिती असावी. हालेलुया. जर त्याची उपस्थिती नसेल तर त्या मंडळीला कोणत्याही प्रकारचा अर्थ उरणार नाही. ती केवळ एक सभा असेल, ती केवळ एकत्र येणं असेल आणि केवळ फॉर्मॅलिटी ती असेल. पण बरीच मंडळ्या, बऱ्याचशाच लोकांच्या मंडळ्या आज अशा प्रकारे झालेल्या आहेत. एक जुनं उदाहरण आहे, कदाचित तुम्हाला ते ठाऊक असेल. आणि एक रंगारी काळा असलेला मनुष्य होता आणि तो एक दिवस गोऱ्या लोकांच्या म्हणजे परदेशामध्ये असलेल्या ची मंडळी, त्या मंडळीमध्ये तो गेला आणि गोऱ्या लोकांच्या मंडळीत तो गेला. आणि मंडळीत गेल्यानंतर त्या लोकांनी त्याला आतमध्ये येऊ दिलं नाही आणि जे म्हणाले तुझं काही या ठिकाणी काम नाही, तू गेट मधूनच बाहेर जा आणि आम्ही तुला प्रवेश देऊ शकत नाही कारण तू रंगाने काळा आहेस. आणि तो रडू लागला, परमेश्वराजवळ चरणाजवळ बसला, प्रार्थना करू लागला आणि देवाला त्याने प्रश्न विचारला, प्रभूजी मी त्या मंडळीमध्ये गेलो, प्रार्थना करण्याची माझी इच्छा होती, एकत्र आराधना मला करायची होती आणि मी गेल्यानंतर मला तिथं काही आतमध्ये कोणी घेतलं नाही, मला तिथं बसू दिलं गेलं नाही. त्यावेळेस तो प्रश्न विचारत होता देवाला. त्यावेळेस देव त्याशी बोलला आणि देव म्हणाला की आजपर्यंत त्यांनी मलाच आत घेतलं नाही आणि तुला काय आत घेणार. बऱ्याच लोकांच्या मंडळ्या बऱ्याच ठिकाणी आज अशा प्रकारे गोष्ट झालेली आहे की देवाची उपस्थिती हरवलेली आहे. देव त्या ठिकाणी उपस्थित नाही. परमेश्वराला धन्यवाद असो की आपली मंडळी ही देवाच्या उपस्थितीने भरलेली आहे. हालेलुया. आणि ही टिकून राहण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असलं पाहिजे. ही टिकून राहण्यासाठी या ठिकाणी देवाची उपस्थिती सतत आणि सतत तुम्हाला मला जाणवत राहावी आणि परमेश्वर आपल्याला सोडून जाऊ नये. परमेश्वराची उपस्थिती टिकून राहावी. परमेश्वराने आपल्याला मार्गदर्शन करत राहावं, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला मदत करत राहावी.
त्याच्या पवित्र आत्म्याचं काम सतत वाढत राहावं, त्याचा पवित्र उपस्थिती नेहमी राहावी, त्याचे चमत्कार आपल्याला पाहायला मिळावे, त्याच्याद्वारे होणारं कार्य आपल्याला पाहायला मिळावं, त्याच्याद्वारे होणारा बदल आपल्याला पाहायला मिळावा, त्याच्याद्वारे जे परमेश्वर करू इच्छितो ती इच्छा आपल्याला या ठिकाणी प्रकट होताना दिसावी. अशी जर आपली इच्छा असेल तर या मंडळीतल्या लोकांनी त्याच्या उपस्थितीविषयी नेहमी जागरूक असलं पाहिजे. हालेलुया. कारण मंडळी ही देवाच्या उपस्थितीशिवाय शून्य आहे, देवाच्या उपस्थितीशिवाय काहीच त्या मंडळीला अर्थ नाही. आणि म्हणून सर्वात मस्त जर कोणती गोष्ट असेल तर ती देवाची उपस्थिती. हालेलुया. कारण देव जर म्हणतो की ती माझी आहे, देव जर म्हणतो तर मी त्या ठिकाणी त्याचा संस्थापक आहे, मी त्याची कोणशिला आहे, मी त्याचा पाया आहे, तर त्याची उपस्थिती महत्वाची आहे. आणि त्याची उपस्थिती केवळ आणि केवळ त्याच्या इच्छेनुसार होणार नाही, तर त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. हालेलुया. कारण त्याची उपस्थिती प्रयत्नशील असण्यासाठी किंवा त्याची उपस्थिती असण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे, आपण कार्यशील असलं पाहिजे, आपण त्यासाठी त्याची उपस्थिती येण्यासाठी आपण कारणीभूत आहोत आणि तो बाहेर जाण्यासाठी सुद्धा आपणच कारणीभूत आहोत. हालेलुया. लक्षात येते मी काय सांगतोय? मंडळी देवाच्या उपस्थितीने भरलेली असली पाहिजे. बाजूला सांगा पुन्हा एकदा, मंडळी देवाच्या उपस्थितीने भरलेली असली पाहिजे. देवाच्या उपस्थितीशिवाय मंडळी शून्य आहे. कारण मंडळीमध्ये जर देव नसेल, बऱ्याच मंडळांच्या मधून देव हरवलेला आहे, त्याचं कार्य हरवलंय, त्याची उपस्थिती हरवली. त्या ठिकाणी दुष्ट आत्म्याचं कार्य चालणाऱ्याला भीती वाटत नाही, त्या ठिकाणी अपवित्र व्यक्तीला भीती वाटत नाही, अपवित्र काम करायला भीती वाटत नाही, किंवा चुकीचं कार्य करणाऱ्याला असं अंतःकरणात असं वाटत नाही, गिल्टी फील होत नाही, त्याला असं वाटत नाही मी दोषी आहे. कुणाचं पाप त्या ठिकाणी दाखवलं जात नाही. जर दोषी असेल तर त्या व्यक्तीला त्याचा दोष त्या ठिकाणी दाखवला जात नाही, तर त्या ठिकाणी जास्त करून दान देणाऱ्याचं प्रशंसा केली जाते, शिक्षित व्यक्तीची प्रशंसा केली जाते, सुंदर दिसणाऱ्याची प्रशंसा केली जाते, चांगली कपडे घालणाऱ्याची प्रशंसा केली जाते, चांगलं अंगाला सेंट मारणाऱ्याची प्रशंसा केली जाते, चांगलं इंग्लिश बोलणाऱ्याची प्रशंसा केली जाते. इतकंच काय ते राहिलेलं आहे, उपस्थिती मात्र हरवून बसलेले आहेत लोक. असं होता कामा नाही. कारण लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी म्हणजे देवाची उपस्थिती आहे असं होत नाही. शिक्षित असा अथवा नसा असं नाहीये की शिक्षित अशिक्षित लोकांच्या मध्येच केवळ देव असतो. शिक्षित लोकांच्या मध्ये सुद्धा देव आहे. शिक्षित अशिक्षित हा परमेश्वर कोणत्याही प्रकारचा फरक करत नाही. काळा गोरा आणि रंगाने कोणत्या प्रकारचा तो आहे किंवा सुंदर दिसतो की नाही दिसतो याच्यावर, उंची कमी अधिक याच्यावर देव फरक करत नाही. देवाची उपस्थिती अंतःकरणातल्या गोष्टीवरती अवलंबून आहे. हालेलुया. तुम्ही किती अंतःकरणाने शुद्ध आहात, अंतःकरणाने पवित्र आहात, तुमच्यामध्ये किती परमेश्वराचं काम चालतं, परमेश्वरासाठी तुम्ही किती सेन्सिटिव्ह आहात, किती त्या ठिकाणी संवेदनशील आहात, या गोष्टीवर देवाची उपस्थिती अवलंबून आहे. हालेलुया. कारण देव त्या ठिकाणी, आता हे एक वेगळा विषय आहे, पण मी तुम्हाला मंडळीमध्ये देवाची उपस्थिती असण्यासाठी आपण खरंच संवेदनशील असलं पाहिजे यावर जास्त तुमचं ध्यान केंद्रित करावं असं मला वाटतं. कारण बरीच लोक त्या गोष्टीवर जास्त ध्यान केंद्रित करत नाही, लक्ष देत नाही आणि देवाची उपस्थिती त्यांना गौण वाटते. आम्ही एकत्र आलो, बसलो, त्या ठिकाणी बर्थडे साजरा करण्याचं ठिकाण आहे, जेवण एकत्र करण्याचं ठिकाण आहे, चहा पिण्याचं फक्त एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी गप्पा मारण्याचं ठिकाण आहे, नाश्ता करण्याचं ठिकाण आहे आणि एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारचं ह्याचं त्याचं इकड तिकडच्या गोष्टी चर्चा करण्याचं ठिकाण आहे. पण या सगळ्या गोष्टी म्हणजे मंडळी नाही बरं. हालेलुया. त्या ठिकाणी बर्थडे होतात की नाही आणि जेवण होतं की नाही, त्या ठिकाणी नाश्ता होतो की नाही, चहा दिला जातो की नाही, या सगळ्या गोष्टीचं अजिबात त्या ठिकाणी देवाला काय देणं घेणं नाही. त्या ठिकाणी पवित्र काम चालतं की नाही याला मात्र परमेश्वराची देणं घेणं. हालेलुया. परमेश्वर हे पाहतो की त्या ठिकाणी प्रार्थना होते की नाही. परमेश्वर हे पाहतो की एखादा जर दोषी असेल तर त्याचं पाप दाखवलं जातं की नाही, या गोष्टी मात्र परमेश्वर पाहतो. परमेश्वर हे पाहतो की जर एखादा पापी व्यक्ती त्या ठिकाणी आला, जर एखादा त्या ठिकाणी तारण्यासाठी कोणीतरी उत्सुक आहे तो आला तर त्याला तारणाची ओळख करून दिली जाते की नाही, या गोष्टी परमेश्वर पाहतो. हालेलुया. परमेश्वर हे पाहतो की त्या ठिकाणी एखादा अशिक्षित मनुष्य आला तर त्याला सामावून घेतलं जातं की नाही. हालेलुया. एखादा जर रंगाने कुरूप दिसणारा व्यक्ती आला तर त्याला त्या ठिकाणी जवळ बसवून देवाच्या गोष्टी शिकवल्या जातात की नाही, हे पाहतो परमेश्वर. या सगळ्यावरच देवाची उपस्थिती अवलंबून आहे. हालेलुया. परमेश्वर हे नाही पाहत की तुम्ही तिथं बर्थडे करता की नाही, केक कापता की नाही आणि एखाद्याचा बर्थडे आठवणी ठेवून त्याला व्हॉट्सअपवर विश करता की नाही, या गोष्टी. कारण इतकंच राहिले फक्त आज मंडळी.
त्यांना असं वाटतं व्हॉट्सअपवर मला विश नाही केलं, मग कसले आले तुमचं शहर, कसले आले तुमची मंडळी, कसले आले तुम्ही, आणि माझ्या घरी तुम्ही केक घेऊन आले, मग तुम्ही कसले काय, तुम्ही देवाची माणसं. पण हे सगळं महत्वाचं नाही बरं. या सगळ्याला तुम्ही हे स्वर्गात नाही घेऊन आणा. तुम्हाला तुमचे 10 बर्थडे होतील आणि बऱ्याच लोकांचे जे भ्रष्टाचार करतायत, पापी जीवन जगतायत आणि दारूमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनात जीवन जगतायत, त्या सगळ्यांचे बर्थडे साजरे होतात आणि सगळे झुंडीने नरकात जात आहेत. तुमचा बर्थडे होतो की नाही आणि विश्वासणारे तुम्हाला विश करतात की नाही हे जास्त महत्वाचं नाही. पण तुम्ही ज्यावेळेस चुकता त्यावेळेस विश्वासणारा मंडळीतला व्यक्ती तुमच्या चुकीवर बोट घेऊन तुम्हाला ताडना देतो की नाही, तुम्हाला त्या गोष्टीविषयी सावध करतो की नाही हे जास्त महत्वाचं. हालेलुया. तुम्ही जर असं म्हणत असाल की मला बर्थडेला फोन नाही केला, नाही करू द्या, पण तुम्ही चुकल्यानंतर तुम्ही कुठेतरी चुकीचं काम करताना त्याला दिसलं आणि त्या दिवशी आठवण येते तुम्हाला फोन केला आणि तुम्हाला सांगितलं की तू आज पाप करताना मला दिसला, असं करू नको नाही तर नरकात जाशील. ज्या दिवशी तो तुम्हाला फोन करून असं सांगतो तो तुमचा खरा मित्र आहे, तो तुमच्या मंडळीचा खरा सोबती आहे. हालेलुया. लक्षात घ्या, बरीच लोक आज या गोष्टीवर जास्त उत्सुक आहेत. मला बर्थडेला तुम्ही या, माझ्या वेगवेगळ्या कार्यक्रमात या आणि हे करा ते करा, आणि हेच फक्त राहिलेलं आहे. फंक्शन मध्येच लोक अडकून बसलेत आज आणि सैतान अडकवतो फंक्शन मंडळांना. त्यांनी कार्यक्रम ओळखण्यामध्ये अडकवून ठेवले. कार्यक्रम ओळखायचे केवळ त्यांना, आज हे इव्हेंट, उद्या ते इव्हेंट, परवा ते इव्हेंट, आणि इव्हेंट करण्यातच मंडळी गुंतून गेलेले. पण इव्हेंट करण्यासाठी देवाने मंडळीची स्थापनाच नाही केली. हालेलुया. इव्हेंट, कुठलाही इव्हेंट करण्यासाठी इव्हेंटला परमेश्वराचा नकार आहे. तुम्ही जर तुम्हाला मंडळीविषयी तुम्ही जर अभ्यास कराल, मी आज या गोष्टींचा अभ्यास करत आहे, त्याच्यात जात आहे, परमेश्वर घेऊन जात आहे. मला लक्षात घ्या, मला आवर्जून सांगायचंय की इव्हेंट मध्ये परमेश्वर गुंतत नाही. हालेलुया. इव्हेंट वरती परमेश्वर लोक आशीर्वाद मागतात आणि म्हणतात ह्या इव्हेंट मध्ये परमेश्वराची उपस्थिती. देव म्हणतो की मी नाही येणार तिकडे, कारण तुम्ही तर तुमच्या आनंदासाठी हे सगळं केलं. तुम्हाला एकत्र यायचंय, तुम्हाला साजरं करायचंय, तुम्हाला हास्य विनोद करायचंय आणि लोकांच्या मध्ये तुमच्यामध्ये काहीच फरक नाही राहिला. हालेलुया. तुम्ही उचलून पहा, बायबल उघडून पहा, प्रेषितांची कृत्ये 1 वेळा नाही 10 वेळा 50 वेळा वाचा आणि तुम्हाला कुठेही आढळणार नाही की त्यांनी बर्थडे साजरा केला, त्यांनी मग इव्हेंट केलं, त्यांनी जेवणावळ केली, मग त्यांनी घराचं उद्घाटन केलं, त्याच्यानंतर मी ते मग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाला ते गेलं. काहीच नाही. ते रोज भाकर मोडण्यामध्ये तत्पर होते. हालेलुया. ते प्रभू भोजन घेत होते रोज. हालेलुया. ते प्रार्थनेसाठी एकत्र येत होते, ते देवाच्या गौरवासाठी एकत्र येत होते, देवाची महिमा करण्यासाठी एकत्र, ते बर्थडे करण्यासाठी एकत्र येत नव्हते. हालेलुया. इव्हेंट साठी कोणी एकत्र येत नव्हतं. त्यांच्यामध्ये रोज देवाची उपस्थिती. हालेलुया. देवाची उपस्थितीशिवाय मंडळी शून्य आहे. हालेलुया. बाजूला सांग, देवाच्या उपस्थितीशिवाय मंडळी शून्य आहे आणि उपस्थिती ठेवण्यासाठी तू जबाबदार आहेस. बाजूला सांगा, देवाची उपस्थिती ठेवण्यासाठी तू जबाबदार आहेस. हालेलुया. कोण कसली कपडे घातलेत हे बघण्यास ठिकाणी नाही. कोण कपडे घातलेत, कोणाचा शर्ट चांगला आहे, आज तू नवीन शर्ट घातलाय हे बघण्यास ठिकाण नाही. आज नवीन साडी दिसते हे बघण्यास ठिकाण नाही. कधी घेतलं गळ्यातलं हे विचारण्यास ठिकाण नव्हे. बऱ्याच चर्चेस मध्ये हे चालतं, गळ्यातलं कधी घेतलं, कानातलं कधी घेतलं, साडी कधी घेतली, आणि ह्या बर्थडेला तुम्ही काय खरेदी केलं, आणि ह्या इव्हेंट मध्ये तुम्ही काय आणणार, आणि असं बरंच काय काय, आणि असं पुष्कळ गोष्टी. आता हे सगळं विचारणं पाप आहे असं मी म्हणत नाही, पण हे सगळं विचारण्याचं आणि हे सगळ्या गोष्टीची चर्चा करण्याचं आणि त्याच्याविषयी विचार करण्याचं ठिकाण घेणं. हालेलुया. हे ठिकाण आहे देवाची उपस्थितीची जाणीव शेजाऱ्याला. हालेलुया. हे ठिकाण आहे आत्म्याने खरेपणानं देवाची आराधना करण्याचं. हे ठिकाण आहे की त्याची उपस्थिती येण्यासाठी मी कारणीभूत आहे आणि ती कशी येईल यासाठी मी किती प्रयत्नशील आहे हे विचार करण्यात येईल. हालेलुया. तुम्ही या गोष्टीविषयी त्या शर्ट घातलाय, कसलाही घालून द्या, मला काही नाही फरक पडत. आणि जुना घातला असेल 10 वर्षापूर्वीचा असेल, मला काही नाही फरक पडत, कारण देव शर्ट पाहून आशीर्वाद देणारच नाही मला. हालेलुया. देव त्याची बटणं तुटलेली असतील तरी त्याला आशीर्वाद देईल. या गोष्टीविषयी विचारच करायची ही ठिकाण नाहीये. हे ठिकाण हे आहे की तो आत्म्याने आराधना करतो की नाही करतो, आणि जर नाही करत आहे तर बाहेर गेल्यानंतर त्याला हे सांगायचं तुम्हाला की तू आत्म्याने आराधना कर, कारण तू आणि मी दोघं जबाबदार आहोत देवाची उपस्थिती. कारण नाही तर तू उपस्थित राहणार नाहीस. मी देवाच्या उपस्थितीत म्हणत आहे की प्रभूची याला सुद्धा स्पर्श कर, कारण तू मात्र डोळे इकडे तिकडे बघून उघडून काहीतरी इकडे ह्या कसं करतो, तो कसा हातवारे करतो, आणि त्यांची साडी कसे आणि यांचा शर्ट कसा, हे सगळं पाहण्यात तू बसलेला आहे, तर उपस्थिती येणार नाही बाबा. हालेलुया. मंडळाच्या मध्ये आज चमत्कार न होण्याचं आणि देवाची उपस्थिती न जाणवण्याचं
जाणवण्याचं हे सर्वात मोठं कारण आहे आज. हालेलुया. इव्हेंट आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही जबाबदार आहात. जबाबदार आहात. देवाच्या उपस्थितीसाठी तुम्ही जबाबदार आहात. इथून फक्त सूचना देणं हे सोपं आहे. या ठिकाणी सांगितलं जातं तुम्ही आराधना करा, डोळे बंद करा, हालेलुया म्हणा, प्रेज लॉर्ड म्हणा. इकडचा व्यक्ती खूप उत्साही आहे, आग भरलेले आहे त्याच्यामध्ये, आणि कालचे लोक म्हणतात जाऊ दे तिकडे, आपल्याला काय करायचं. तुम्ही कमरेवर हात ठेवून आपल्या इकडे तिकडे बघत आहे. देवाची उपस्थिती आहे. हालेलुया. तो समोरचा मनुष्य आशीर्वाद मिळवला. त्यांनी ओरडलं, प्रार्थना केली, नाचलं, डान्स केला आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी उत्साहित केलं. त्यांनी आशीर्वाद मिळवला त्यांचा, कारण त्यांचं काम जबाबदारी त्यांनी सोपवली. त्यांनी परमेश्वराची जबाबदारी सोपवली, ती पार पाडली. तुमचं काय? तुम्ही जबाबदार. हालेलुया. मंडळीचा सभासद म्हणून तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही स्वतःला सभासद मानता की नाही मला माहिती. मानता का? हालेलुया. जिवंत धोंडा आहात का तुम्ही? बाजूला सांगा तू जिवंत धोंडा आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला पहिल्या संदेशामध्ये सांगितलं होतं की तुम्ही जिवंत धोंडे आहात. हालेलुया. मी काही दगड आहे का असं तुम्ही मला स्वतः. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला इतकं रिक्त केलं, इतकं नम्र केलं. तो दाढीच्या शिखरावर बसला. हालेलुया. जो रथात बसण्याच्या योग्यतेचा होता, जो घोड्यावरती बसण्याच्या योग्यतेचा होता, जो सोन्याच्या सिंहासनावर बसण्याच्या योग्यतेचा होता, तो गाढवावर बसला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतकं रिक्त केलं तुमच्या आणि माझ्यासाठी. आपण स्वतःला जिवंत धोंडे म्हटलं पाहिजे. हालेलुया. बायबल तुम्हाला तसा म्हणतो, तुम्हाला मला तसं. बायबल म्हणतो की तुम्ही जिवंत धोंडे आहात, आणि जिवंत धोंड्याचं हे काम आहे की उपस्थिती देवाचे आणण्याच्या बाबतीत सावध राहणं. हालेलुया. तुम्हाला मला सावध राहिलंच पाहिजे. तुम्ही जर सावध राहणार नाही तर परमेश्वर या ठिकाणी काहीतरी सांगू इच्छित आहे तुम्हाला. कारण तुमच्यामध्ये अंतःकरणामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणीव झालीच पाहिजे की मी इथं केवळ आशीर्वाद घेण्यासाठी येत नाही, मी केवळ पैसे मागण्यासाठी येत नाही. मी दान दिलं आणि साधा माझा हिशोब आहे, मी काहीतरी दान दिलंय, मला 10 पट मिळणार आहे, आणि त्याने सांगितलं प्राप्त 30 पट 60 पट 100 पट, आणि इतक्या पटीत मला काहीतरी मिळणार आहे. बस इतकं मला मिळण्यासाठी मी आलो. नाही नाही नाही, हा साधा हिशोब इथं नाहीये. लक्षात घ्या. या हिशोबात तुम्ही जर गुंतलेला असाल तर हिशोबच करत राहा जन्मभर. हालेलुया. या हिशोबात गुंतू नका, या हिशोबातून बाहेर या आणि म्हणा की देवाच्या उपस्थितीसाठी मी कारणीभूत आहे. हालेलुया. मी जबाबदार आहे. देवाची उपस्थिती आणण्यासाठी मी जबाबदार आहे. बरीच लोक आज प्रभूकडे येत आहेत, बसत आहेत, त्या चरणाजवळ बसत आहेत, आशीर्वाद पण मिळवत आहेत, सगळं काही प्राप्त करत आहेत, पण देवाची उपस्थिती मात्र त्यांच्या जीवनात नाही आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा नाही. का माहिती? कारण ते जाणीवपूर्वक त्या उपस्थितीला येण्यासाठी प्रयत्नशील नाही. हालेलुया. मग तुम्ही तुमच्या घरामध्ये असाल, तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये असाल, कारण आपण हे मोबाईल असेल किंवा घरामध्ये आपण टीव्ही कार्यक्रम असतील किंवा असून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही करतो या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती असणार आहे की नाही या सगळ्या गोष्टी सुद्धा कारणीभूत आहे. हालेलुया. कारण देवाची उपस्थिती केवळ आणि केवळ आपल्या बोलण्याने येणार नाही. इथं आमेन म्हटल्यानेच केवळ देवाची उपस्थिती येणार आहे का? हालेलुया. येईल का देवाची उपस्थिती केवळ आमेन म्हटल्याने? तुम्हाला जगावं लागेल. हालेलुया. तुम्हाला जीवन जगावं लागेल. तुमच्या अंतःकरणामध्ये त्या गोष्टीविषयी गंभीरपणे विचार करावा लागेल आणि आत्म्यासाठी संवेदनशील असावं लागेल. हालेलुया. त्याला सेन्सिटिव्ह म्हटलं जातं. सेन्सिटिव्ह म्हणजे काय? आत्मा सांगेल ते करण्याची आपली तयारी असली पाहिजे. इथं आपल्याला तुम्हाला सांगितलं डोळे बंद कर, बंद केले पाहिजे. हात उंच कर, हात उंच केला पाहिजे. या ठिकाणी म्हटलं पाहिजे की तुझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, थांबू नको, रडत राहा, परमेश्वराची प्रार्थना कर. आणि जर तुला ओरडून देवस्तुती करायची तर ओरडू शकतोस, तू टाळा वाजवत तुला वाजवू शकतो. या गोष्टीच्या वेळेस आत्मा सांगेल त्यावेळेस तुम्हाला ते करता आलं. हालेलुया. बाजूला काय म्हणेल, त्याने खूप चांगला शर्ट घातलेला, माझा मी हात वर केलं तर शर्ट वर तर जाणार नाही, घरघर घालून ये ना मग पुढच्या आठवड्यात. हालेलुया. वरती जाण्याची भीतीच नाही. हालेलुया. हा माझ्यासारखं का? हा मी किती हात उंच केला तरी वरती जा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये या गोष्टीविषयी सावध आहे. त्याला असं वाटतं की मंडळीकडे ज्यावेळेस तो पाहतो त्यावेळेस त्या मंडळीकडे पाहून तो हा विचार करतो की देवाच्या उपस्थितीसाठी हे किती सावध आहे, किती संवेदनशील आहे, आणि मगच परमेश्वर त्या मंडळीमध्ये सामर्थ्याने काम करू इच्छितो. हालेलुया. मी तुम्हाला हे सांगत आहे कारण ही मोठ्या मंडळीसाठी असलेली तयारी.
हालेलुया. परमेश्वर आपल्याला संख्येमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणार, त्या संख्येसाठी असलेली ही तयारी आहे. आणि तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती जर सावध झाला तर तो दिवस दूर नाहीये. लक्षात घ्या की ज्या दिवशी हजारोच्या संख्येत आपण एकत्र बसलेलो आहोत. हालेलुया. आज तुम्ही बाजूवाल्याला नाही तर बाजूच्या तुमच्या सगळ्या लाईन आशीर्वादित करा. हालेलुया. तुमच्या लाईनमध्ये 100 जण बसलेले आहेत. हालेलुया. हे सगळं होण्यासाठी तुम्हाला स्वतःला सावध करावं लागेल. हालेलुया. जर तुम्ही म्हणाल की पास्टर सावध होऊ द्या, पास्टरचंच काम आहे ते केवळ, आणि असं जर म्हणत राहिला तुम्ही मंडळीचे तुम्ही भाग नाही, केवळ तुम्ही स्वतःमध्ये जगणार आहात आणि त्या मंडळीचा वैश्विक मंडळीचा तुम्ही कधी सभासद बनू शकता. हालेलुया. कारण देव ज्यावेळेस एकट्याला नेण्यासाठी, एकट्या विश्वासाला नेण्यासाठी येणार नाही. हालेलुया. पण काही लोक पृथ्वीवर आज असं जगताय की मला एकट्याला नेण्याला येशू येणार. हालेलुया. मला एकट्यालाच नेण्यासाठी, आणि मग ते एकटेच प्रार्थना करतात, एकटेच बायबल वाचतात, एकटंच सगळं जगतात, आणि एकटं आणि एकट्याला सैतान भरतो. कारण त्याला धरायला खूप सोपं जातं. वाचणार आहोत आपण पुढं, पण ही उपस्थिती विषयी ऐकणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, उपस्थितीसाठी आपण प्रत्येक जण जबाबदार आहोत. बाजूला सांगा, देवाच्या उपस्थितीसाठी तू जबाबदार आहेस. दुसरी महत्वाची गोष्ट, सैतान तुम्हाला एकटं पाडतो. वाचा माझ्याबरोबर प्रेषितांची कृतीचा 2रा अध्याय. प्रेषितांची कृती 2रा अध्याय आणि 42 पासून 47 पर्यंत. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं, ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, हाकर बोलण्यात, प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जशी प्रत्येकाला गरज लागत असे तसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. घरोघरी बाकर मोडीत असत व देवाची स्तुती करत, हर्षाने व सारसपणाने जेवी. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यामध्ये भर घालीत असे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ते सर्वजण काय होते बरं, एकत्र होते. मंडळीचे एक सर्वात सुंदर चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आणि हे चित्र खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतं. हे चित्र जे आहे, जे चित्र या ठिकाणी परमेश्वराने सांगितलेलं आहे, जे चित्र प्रेषितांच्या कृत्येमध्ये होतं, पहिल्या मंडळीचं चित्र होतं, ते चित्र खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतं आणि ते प्रत्येक मंडळीमध्ये प्रभू पाहू इच्छितो. हालेलुया. प्रत्येक मंडळी तशी असावी असं प्रभूला वाटतं. आणि बायबल स्पष्टपणे सांगतं, ते प्रेषितांच्या शिक्षणात 42 वचन, सहवासात, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर असं. हालेलुया. कशामध्ये तत्पर होते ते? प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या सहवासामध्ये, भाकर मोडण्यामध्ये आणि प्रार्थना करण्यात. प्रभुभोजनामध्ये ते तत्पर होते, प्रार्थना करण्यात तत्पर होते, सहवासात आणि शिक्षणात सुद्धा तत्पर होते. बर्थडे करण्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट करण्यामध्ये ते तत्पर नव्हते. हालेलुया. कारण ते एकत्र येऊन देवाची आराधना करतो, एकत्र येऊन देवाची महिमा करतो. आता एक प्रामुख्याने एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की ते एकत्र होते. काय होते ते? बाजूला सांगा. ते एकत्र होते, ते मंडळीशी जोडलेले होते. जो व्यक्ती मंडळीशी जोडला जात नाही त्या व्यक्तीला सैतान लवकर फसवतो. हालेलुया. कारण जो व्यक्ती मंडळीशी जोडून राहत नाही त्या व्यक्तीला लवकर सैतान फसवतो. माझ्या बरोबर काढा पेत्राचं पहिलं पत्र, याचा 5वा अध्याय. 5वा अध्याय आणि 8वं वचन. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं, सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. हालेलुया. पेत्राने हे वचन घेऊन गेले. पेत्राने मंडळीला हे सांगितलं आणि मंडळीला हे सांगत असताना पेत्राला ठाऊक होतं की पेत्रा समोरच परमेश्वराने येशू ख्रिस्ताला आधी वचन दिलं होतं की तू पेत्र आहेस आणि तुझ्यावरती मी आपली मंडळी रचेन. हालेलुया. आणि जो व्यक्ती मंडळीला धरून राहणार नाही, जो व्यक्ती मंडळीपासून बाजूला केला जाईल, जो व्यक्ती मंडळीपासून एकटा राहू इच्छितो त्याला सैतान लवकर पकडू शकतो. आणि म्हणून मंडळीला पुन्हा एकदा पेत्र सावध करताय आणि जाग करताय. तो म्हणत आहे, सावध राहा, जागे राहा, कारण तुमचा शत्रू सैतान हा कोणाला गिळावे, कोणाला म्हणजे एकट्याला, कोणाला गिळावे म्हणून काय करताय तो शोधित फिरतो. कशासाठी?
कारण एकटा मला कोण सापडेल, मंडळीतून फुटल्याला मला कोण सापडेल, वेगळा झालेला मला कोण सापडेल, जो व्यक्ती तो भाग नाही मंडळीचा असं म्हणतो तो मला कोण सापडेल, जो असं म्हणत आहे की मंडळीमध्ये राहणं माझ्यासाठी हिताचं नाही असं कोण मला सापडेल, आणि मी त्याला बरोबर घेईल. कारण लक्षात घ्या, एकट्या माणसाला गिळणं हे सोपं आहे, एकट्या माणसाला पकडणं हे सोपं आहे, एकट्याला फसवणं हे सोपं आहे, एकट्यावरती राज्य करणं हे सोपं आहे, एकट्याला पापात पाडणं हे सोपं आहे. आणि म्हणून एकट्याचा शोध करतो आणि सैतानाची नेहमी इच्छा असते की आपण मंडळी सोबत जळून राहू नये, आणि म्हणून त्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो, सतत प्रयत्नशील असतो. मग तो गैरसमज निर्माण करतो, तो तटकोटी निर्माण करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या रागाच्या गोष्टी निर्माण करतो, तो नाराज करतो आणि वेगवेगळ्या आणि तुम्हाला दुखावले, तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही दुखावले जाता आणि वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला असं वाटतं हे चुकीचा शब्द आहे, हा संदेश चुकीचा आहे आणि हे बोलणं चुकीचं आहे, हे वागणं बरोबर नाही, माझ्या बाजूला बसलेला माणूस बरोबर नाही, मंडळीमध्ये सगळी चुकीचीच माणसं आहे आणि असं सगळं काय, आणि अशा खूप काही गोष्टी तो तुमच्या लक्षामध्ये आणून देतो आणि माणसं वेगळी होतात, एकटे राहणं पसंत करतात. आणि जे कोणी एकटे राहिले इतिहास उचलून पहा आजपर्यंतचा, आणि तुम्ही इतिहास वाचून पहा किंवा इतिहास उचलून पहा, बायबलमध्ये प्रेषितांची कृत्ये वाचा, तुम्हाला लक्षात येईल की जे जे मंडळीपासून वेगळे झाले त्यांना पकडणं सैतानाला खूप सोपं गेलं. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतो की एकटं आपण राहू शकत नाही. जर एकटं आपण राहू तर आपल्याला पकडलं जाईल, आपल्याला वेगळं केलं जाईल. सैतान फसवणं त्याला खूप सोपं जातं आणि म्हणूनच तो काय करतो बरं, एकटं पाळतो मनुष्याला, वारंवार एकटं राहावं अशी त्याची इच्छा आहे. आणि त्याची इच्छा आहे की मी त्याला पकडावं, मी त्याला वेगवेगळ्या प्रकारे पकडून पापामध्ये पाडावं, आणि पापामध्ये पाडण्यासाठी त्याचा खूप मोठे मार्ग आहे. आणि बरीच लोक ह्या गोष्टीला लाईटली घेतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की इतकं पास्टर म्हणतात ते काही सिरियस नाहीये, पण ही गोष्ट खूप सिरियस आहे, ही गोष्ट खूप गंभीर आहे. कारण ज्या वेळेस तुम्ही एकटे पडा, ज्या वेळेस तुम्ही मंडळीपासून विभागले जाल, त्या वेळेस तुम्हाला सैतानाला पापात पाडणं खूप सोपं जाईल. आणि म्हणून तुम्हाला एकटं राहायचं नाही तर मंडळी सोबत जरूर राहायचं आहे. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं ते प्रेषितांच्या सहवासात होते, भाकर मोडण्यात तत्पर होते, आणि भाकर एकट्याने मोडली जात नाही. हालेलुया. भाकर प्रभू भोजन हे एकट्याने घेतलं जात नाही, प्रभू भोजन घेण्यासाठी त्या ठिकाणी सहभागिता असावी लागते. बायबल स्पष्टपणे सांगतं, वाचा माझ्या बरोबर उपदेशकाचं पुस्तक याचा 4था अध्याय. उपदेशकाचं पुस्तक 4था अध्याय. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना फळ प्राप्त होते. हालेलुया. हालेलुया. बायबल त्या ठिकाणी काय सांगतं, एकट्यापेक्षा दोघे बरे आणि त्यांच्या श्रमाचं फळ त्यांना काय होतं, प्राप्त होतं. कारण बरेच लोक एकटे आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात, आणि एक वेळ अशी येते की ज्या वेळेस परमेश्वर एकट्या व्यक्तीला चालवत असतो, पण त्या वेळेपर्यंत मात्र आपल्याला मंडळी सोबत आणि खूप चांगल्या प्रकारे ज्याला जबाबदारी देऊ केली, त्याला वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वराने निवडलेला आहे, त्या व्यक्तीला परमेश्वर एकटं चालवतो आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी परमेश्वर घडवतो. हे खूप दुसऱ्या वेगळ्या प्रकारचं शिक्षण आहे. पण एक गोष्ट मात्र आहे की जो सामान्य विश्वासदार आहे, जो वाढू इच्छितो आत्मिकतेमध्ये, ज्याची सुरुवात आहे किंवा जो आत्मिकतेमध्ये थोडासा मध्यावरती आहे, जो उंचीवर गेलेला नाही किंवा जास्त उंचीवर जाऊ इच्छितो, त्या प्रत्येक व्यक्तीला मंडळीशी जवळून राहणं आवश्यक आहे. कारण जो व्यक्ती मंडळीशी जवळून राहत नाही त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सैतान त्याला लवकर फसवतो, सैतान त्याच्या जीवनामध्ये लवकर काम करतो आणि त्याचं जीवन हे लवकर वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीमध्ये येतं आणि मग त्याला कळून चुकतं की मला मंडळीसोबत जमून राहायला हवं. आजकाल एक ट्रेंड निघालेला आहे, जसं मागील आठवड्यामध्ये मी सांगितलं होतं की तो ट्रेंड नुसार आजकाल सगळे जास्त करून चालतात, जसा ट्रेंड आहे तशा प्रकारे चालतात. पण लक्षात घ्या, आत्मिकता कधीच ट्रेंड नुसार चालत नाही. हालेलुया. जगात कोणत्याही प्रकारचे ट्रेंड होते पण त्या ट्रेंड नुसार चालत नाही. आज ट्रेंड काय आहे की मंडळीमध्ये जायचं नाही, चर्चमध्ये जायचं नाही, आणि चर्चमध्ये लोक खराब असतात आणि त्यांचं आत्मिक जीवन ते खूप गर्विष्ठ असतात आणि असं खूप काही बऱ्याच लोकांचं आहे. आणि मी अशा खूप लोकांना ओळखतो जे विश्वासणारे अशा दुष्ट विचारांच्या, त्याला दुष्ट विचार म्हणतात, दुसरं काही म्हणत नाही, आणि ते त्यांच्या दृष्टिकोनातून किती चांगले विचार असतील त्यांना असं वाटत असेल की हे खूप आहे. कारण सैतानाने त्याला एक गोंडस नाव दिलेलं आहे की तू एकटा राहा, परमेश्वर तुला बरोबर पवित्र आत्म्याद्वारे जे काही तुला आवश्यक आहे ते शिकवेल.
1 वर्ष राहून पहा. मी चॅलेंज करतो बऱ्याच लोकांना की तुम्ही राहून पहा आणि राहिल्यानंतर तुम्हाला कळून येईल की मी आत्मिकतेमध्ये कुठे आहे. जो मंडळी सोबत जडून राहिलाय तो आत्मिकतेमध्ये कुठे आहे, आणि जो जडून राहिला नाही, जो वेगळा झाला, एकटा राहिला आणि तो आत्मिकतेमध्ये कुठे आहे. मी तुम्हाला 100% सांगतो या गोष्टी की परमेश्वर तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही किती आत्मिकतेमध्ये पाठीमागे गेलेले आहात. हालेलुया. कारण जो एकटा राहतो त्याला कोणत्याही प्रकारे आत्मिकतेमध्ये वाढता येणार नाही. कारण मस्त आहे, बायबल शिकवतं आपल्याला की आपल्याला मंडळीसोबत जडून राहणं आवश्यकच आहे. मंडळीसोबत जुडला गेलाच पाहिजे. त्याच्यापासून वेगळे होऊन तुम्ही आध्यात्मिक प्रगती किंवा तुमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रगती करू शकत नाही. येशू ख्रिस्त एकदा तुम्हाला समजला तर तुम्हाला मंडळीमध्ये यायचं आहे, बसायचं आहे. तुम्हाला आवडो ना आवडो, आणि मग संदेश तुम्हाला तुमच्या डोक्यावरून जाओ, कदाचित संदेश तुम्हाला न पटणारा असेल, आणि मग मंडळीतल्या वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण तुम्हाला न पटणारा असेल, मंडळीतली लोक तुम्हाला न पटणारे असतील, आणि मग तुम्हाला असं वाटलं मी उच्च जातीचा आहे, मी उच्च धर्माचा आहे, असं जरी वाटत असेल, सगळं काही वाटू द्या. पण या सगळ्या गोष्टी असून सुद्धा तुम्हाला त्याच मंडळीमध्ये, ज्या मंडळी प्रभूने तुम्हाला ठेवलंय, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचं तारण झालं, ज्या ठिकाणी तुम्ही आध्यात्मिक तुमची वाढ झाली, त्याच्याशी तुम्हाला जडून राहायचंच आहे. तुम्हाला आवडलं नाही तरी सुद्धा. हालेलुया. तुम्हाला असं वाटलं असेल मला आवडत नाही, ठीक आहे, तुझ्या आवड निवड कोण बघत नाही. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे तू इथे राहा. हालेलुया. देवात तुला ठेवले ना, तुला राहायचंच आहे. मग तुझी बुद्धी काय सांगते, काय नाही फरक पडत. तुमचे विचार काय सांगतात, तुमचं तत्व काय सांगतात, आणि लोकांनी आपली तत्व बनवली, हे माझी तत्व आहे. तुझी तत्व सगळी ठेव बाजूला, कारण इथं परमेश्वर तत्वचा. हालेलुया. आत्मिक जीवनात माणसाची तत्व नाही चालत. जसं मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं की मंडळी या जगाच्या दृष्टिकोनातून नाही चालत. जग जसं चालतं तशा प्रकारे जगाचे नियम हे वेगळे नियम आणि आत्म्याचे नियम हे वेगळे आहेत. मंडळीचे वेगळे नियम आहे, आणि मंडळीचा नियम आहे तुला यायचंय, बसायचंय, प्रार्थना करायचंय, आणि देवाची उपस्थिती आणण्यासाठी तू कारणीभूत आहे. तुला बसायचंय, आराधना करायचंय, देवाचा गौरव करायचंय. संदेश आवडला नाही आवडला, कानात बोट ठेवून तरी ऐकायचं आहे. हालेलुया. लक्षात घ्या, प्रभूची जी इच्छा आहे ती कदाचित आपल्या मनाला न पटणारी असते. बऱ्याच गोष्टी आपल्याला पटत नाही, कारण नेहमी आपलं अंतःकरण हे वाईटाकडे धाव घेणारं अंतःकरण. मग कोणी असू द्या, जगातला कोणताही मनुष्य असू द्या, त्याच्यामध्ये मनुष्यामध्ये येणारे विचार जे असतात सतत वाईटच असतात. पण त्याला आपण किती डिलेट मारायचं, किती आपण बाजूला करायचं, आणि देवाच्या विचारांना किती जागा द्यायची या आपल्या साधनामध्ये. हालेलुया. सतत आपल्याला बाजूवाला वाईट दिसत राहील, सतत आपल्याला असं वाटेल की हा माझ्या बाजूला नाही बसला पाहिजे, आणि ह्या व्यक्ती माझ्या पुढे नाही बसला पाहिजे, याचा चेहरा बघितला की मला राग येतो. खूप विश्वासदारांचं असं तुझं आहे की याचा मंडळी चेहरा बघितल्यानंतर माझी तळ पायाच्या आग मस्तकात जाते. स्वर्गात त्याला तू नेहमी पाहणारच रे बाबा. स्वर्गात तू पळून असेल का? तर पायाच्या आग मस्तकात जाणार, स्वर्गातच जाणार नाही ना. आणि नरकात चेहरे दिसत नाही. नरकात अंधार आहे, कावता येईल का दिसत नाही, काहीच दिसत नाही. तिथे अंधार आहे, खूप अंधार आहे. आणि स्वर्गात लक्ष प्रकाश असणार. हालेलुया. तुम्हाला न आवडणारा, अगदी रंगाने वेगळा असणारा मनुष्य तुमच्या समोर तिथं रोज असणार. हालेलुया म्हणून मंडळीचं चित्र जे आहे ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करा. कारण हे चित्र तुमच्या अंतःकरणात ज्यावेळेस येईल ना, लक्षात घ्या तुम्ही खरे मंडळीचे सभासद आहात. नाही तर येऊन बसणारे हा ठीक आहे, पाणी शिंपडलं जाते, एखादा थेंब पडला तर पडला, आशीर्वादाचा थेंब पडला तर पडला, नाही तर नाही, चालली तर चालली आहे ना. गाजराची पुंगी आहे, मोडून खाली नाही. लोकांचं असं झालेलं आहे. लोकांना वाटत नाही अशी आम्ही जातो बसतो बघू काय होतंय का. 5 वर्ष यार तुम्ही काय नाही म्हणा, काही नाही. अगदी का हे तुमच्या जीवनातल्या छोटीशी गोष्ट सुद्धा हलणार नाही. तुम्हाला अहो मी प्रार्थना करतोय, तुम्ही पण करताय, बरंच काय काय करताय. कालच आम्ही एक साक्ष ऐकली, आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्यासाठी सगळी मंडळी प्रार्थना करत होते, सगळेजण प्रार्थना करत होते, पण काहीच झालं नाही. पण मी ज्यावेळेस गुडघ्यावर आलो त्यावेळेस मात्र भरपूर काय काय. हालेलुया. बरीच लोक आज अशी आहेत, त्यांना असं वाटतं की मी करणार नाहीये, तुम्ही करत राहा करत राहा करत राहा. पण लक्षात घ्या, एक दिवस जबाबदारी घ्यावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला म्हणावं लागेल की मी येतो केवळ असं नाही, तर मला स्वर्गात जायचं आहे. आणि मी केवळ आता आशीर्वादासाठी येत नाही, माझ्या जीवनात पैसा यावा म्हणून मी येत नाही, माझ्या घरात शांती केवळ यावी म्हणून असं येत नाही, तर मी चिरकाल शांतीमध्ये राहतो. हालेलुया. ज्या ठिकाणी अनंत काळाचं जीवन आहे, ज्या ठिकाणी नेहमी प्रकाश असणार आहे, नेहमी आशीर्वाद असणार आहे,
आणि सोनं त्या ठिकाणी कपाटात नाही तर रस्त्यावरती असतं. हालेलुया. लक्षात घ्या, हे होण्यासाठी तुम्हाला मंडळीचा स्ट्रॉंग सभासद व्हावा लागेल. हालेलुया. कागदोपत्री सभासदांविषयी मी बोलत नाही, लक्षात घ्या. कागदोपत्री खूप सभासद आहेत. हालेलुया. या सभासदाची गरज नाही परमेश्वराला, आणि कागदांच्याकडे परमेश्वर पाहतच नाही कधी. परमेश्वर तुमचं हृदय पहा. हालेलुया. कागदोपत्री सभासद असे आहेत, बऱ्याच मंडळांच्या मध्ये इथं प्रमोशन घेतात, बाहेर तंबाखू जाऊन खातात. बऱ्याच मंडळांच्या मध्ये अशी परिस्थिती. आणि जर तुमच्यापैकी जर कोणी असं असेल तर सावध होतं, स्वतःला सावध करा, स्वतःला चिंता करून सावध करा. म्हणा आजच तुला सावध व्हायचं आहे. हालेलुया. नाही सावध झाला तर देवाच्या उपस्थितीत बाकी जर बसतील मात्र तू तसाच कोरडा राहशील आयुष्यात. आणि तसं कोरडं राहू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून एकटे राहू नका, तर जोडले जा. आवडो ना आवडो काही फरक पडत नाही. तुमच्यावर कोणी प्रेम करो नाही करो, देव तुमचं प्रेम करो. हालेलुया. तुम्हाला कोणाला आवडता की नाही आवडता काही नाही फरक पडत. हालेलुया. काही फरक पडत नाही. पण देवानं सांगितलंय म्हणून मी ही गोष्ट लक्षात ठेवा. देवाने मला सांगितलंय म्हणून मी तुमच्यामध्ये आहे. म्हणून मला तुम्ही आवडत नाही पण मी देवामुळे. हालेलुया. ही गोष्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे. जो व्यक्ती असं म्हणतो ना त्याला परमेश्वर आशीर्वाद दिल्याचं मानतो. हालेलुया. कारण बायबल सांगतो स्पष्टपणे, तुझे मार्ग जर देवाला आवडले ना तो शत्रू देखील तुझ्याशी समेट करेल. हालेलुया. शत्रू तुमच्याशी बोलेल आणि म्हणेल की तू माझा तुझा मित्र होऊ शकतो. हालेलुया. परमेश्वराला हे शक्य आहे. पण बरीच लोक असं म्हणतात मला याला चेहराच बघायचा म्हणून मी चर्चमध्ये. अशा खूप लोकांना मी ओळखतो. आज ते शून्य आहे, काय नाही त्यांचं. काम करून थकले ते, पण त्यांना ₹1 सापडता आला. आर्थिक जीवनात सुद्धा आणि आध्यात्मिक जीवनात सुद्धा शून्य, गोल काहीच नाही. त्यांच्या जीवनात काही प्राप्त केलं नाही त्यांनी. कारण काय होतं, मला तुम्ही आवडत नाही म्हणून तुम्ही दानाविषयी बोला म्हणून येत नाही. छोटासा संदेश, 1 दिवसाचा संदेश, पण 1 दिवसाचा संदेश 10 वर्ष घालवण्यात आहे. एका संदेशात त्या माणसाला. मला परमेश्वरानं आत्मिक उंचीवर नेले, पण तो व्यक्ती मात्र फसला. त्याबद्दल मी कदाचित त्याचं मन दुखवण्यासाठी जर मला देव दोषी ठरत असेल तर मी त्याची क्षमा मागितली परमेश्वर. पण लक्षात घ्या, तो व्यक्ती मात्र एका छोट्या गोष्टीमुळे सैतानाने त्याचं हृदय हलकवलं, बहरला आणि गिळून टाकलं. हालेलुया. तो चावत नाही, नुसतं गिळतो, कारण त्याच्या तोंडात दात नाही सैतानाच्या तोंडात. पण तो गिळण्यासाठी मात्र प्रयत्नशील आहे. आणि तो गिळतो ठोकतो आणि जीवन नरक माणसाचं. तसं होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही जरूर राहा आणि विजयी होण्यासाठी ती गोष्ट आवश्यक आहे. कारण उपदेशकाच्या पुस्तकात तिथे लिहिलेलं आहे, वाचा माझ्या बरोबर, 4था अध्याय आणि 10 आणि 11 वर्ष. त्यातला एक पडला तर त्याला सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणीच नसते. त्याची दुर्दशा होते. दोघे एकत्र निजले तर त्यास ऊब येते, एकट्याला ऊब कशी येईल. जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. हालेलुया. हालेलुया. 3 पदरी दोरी कोणा माहिती? तुम्ही स्वतः, तुमच्या सोबत असलेली मंडळी आणि तिसरा आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. हालेलुया. आणि ती दोरी सैतानाला तोडता येत नाही. प्रेज द लॉर्ड. ती दोरी सैतान तोडू शकत नाही, पण त्या दोरीमध्ये तुम्ही जडून राहिले. कारण दोरी काय असते माहितीये? दोरी विणलेली असते. माहिती तुम्हाला दोरी कशी असते? दोरी काय असते? 3 पदर जे असतात ते एकमेकात गुंतलेले असतात आणि त्याला वेगळं करता येत नाही. ते वेगळे नसतातच, कारण तिघं मिळूनच खूप मोठं बळ निर्माण करतात. हालेलुया. तिघं जर ज्यावेळेस एकच असतात, वेगळे असतात, त्यावेळेस मात्र बळ निर्माण होत नाही. पण ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस मात्र खूप मोठं बळ निर्माण. हालेलुया. जोडलेले असतात, त्याला वेगळं करता येत नाही. आणि जर वेगळं करायचं म्हटलं तर ते खूप अवघड असतं. आणि तशाच प्रकारे भिडल्यासारखं परमेश्वर तुम्हाला बनवू इच्छितो, पण बरीच लोक त्याच्यामध्ये जात नाही. कारण महत्वाची गोष्ट आहे युद्धात विजय. जसं एकटे राहून सैतान तुम्हाला गिळंतून करेल, तशा प्रकारे तिसरा मुद्दा आहे की युद्धात विजय व्हायचा असेल तर तुम्हाला मंडळी सोबत चढून राहिलंच पाहिजे. हालेलुया. कारण जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की अधोलोकाचे पाठक मंडळीवरती विजयी होणार. हालेलुया. एकट्यावरती ते सहज विजयी होऊ शकतात, एकट्याला सहज पापात पाडू शकतात, एकट्याला भडकवू शकतात, एकट्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीत पाडू शकतात, एकट्याला कुठल्या मार्गाने जावं की नको या सगळ्या गोष्टीचे विवंचनेत टाकू शकतात. पण मंडळी ज्यावेळेस असते त्यावेळेस प्रतिकार होतो आणि त्याला कळून चुकतं आता प्रतिकार करण्यासाठी माझ्या समोर खूप मोठा समुदाय आहे आणि त्यांना मी जिंकू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. कारण त्या ठिकाणी स्पष्ट म्हटले
लिहिलेलं आहे की एकटा पडला तर दुसरा त्याला हात दिला आणि वर उचलले. हालेलुया. जसं मी सांगितलं की देवाची उपस्थिती आणण्यासाठी तुम्ही कारणीभूत आहात, तशा प्रकारे हात देण्यासाठी सुद्धा तुम्ही कारणीभूत आहात, कारण तुम्हाला वर उचलायचे कोणाला तरी. आणि मंडळीत हे काम केलं जातं. ज्यावेळेस एक व्यक्ती असा म्हणतो की मी स्वतः सभासद आहे, की मंडळीचा मी एक भाग आहे, मंडळीमधला मी एक त्या ठिकाणचा एक पवित्र व्यक्ती आहे, जिवंत धोंडा आहे, तर त्याची जबाबदारी बनते की एकटा पडला तर त्याला वर उचलायचं. हालेलुया. तो आत्मिकतेमध्ये पडेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टीमध्ये पडेल आणि पापात पडेल कदाचित, आणि जर देवापासून थोडंसं लांब जाईल, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला हात धरून वर उचलण्याचं काम त्याचं आहे. हालेलुया. तर बरीच लोक आज मंडळीचे जे सभासद होऊ इच्छित नाहीत किंवा जिवंत धोंडा म्हणून ज्याची जबाबदारी त्यांना ठाऊक नाही, ते लोक मंडळीत माणूस येऊ नये यासाठी जास्त प्रयत्नशील असतो. जो असा प्रयत्नशील असतो, बायबलमध्ये त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे की त्यानं स्वतःच जावं समुद्रामध्ये, स्वतःच जावं, गळ्यात जात्याची तळी स्वतःच बांधावी आणि स्वतः डुबावं. ते त्यासाठी हिताच आहे, कारण त्याच्यापेक्षा खूप भयानक शिक्षा त्याला मिळतात. लक्षात घ्या, ज्या मंडळीविषयी देव इतका आवेशी आहे, ज्या मंडळीविषयी देव इतका हृदयामध्ये भरलेला आहे, त्याचं हृदय भरलेलं आहे मंडळीविषयी, आणि तो ज्या मंडळीला इतकं 9 दारांनी 9 फळांनी सजवतो आणि त्याची काळजी घेतो, त्या मंडळीमध्ये जर तटफूट पाडणारा व्यक्ती असेल तर त्याची दुर्दशा किती मोठी असेल. हालेलुया. त्याची दुर्दशा खूप भयानक असेल. आणि म्हणून ती दुर्दशा होऊ नये यासाठी वाढवण्यासाठी नेहमी आपण कारणीभूत असलं पाहिजे, हात देण्यासाठी आपण कारणीभूत असलं पाहिजे, ना की त्याच्यातून कमी करण्यासाठी. हालेलुया. कमी करण्यासाठी तुम्ही कधीही कारणीभूत होऊ नका. भलेही तुम्हाला एखाद्याची भर टाकता येत नसेल, पण एखाद्याला काढून टाकायचा की मात्र तुमचा हातभार कधीच नाही लागला. हालेलुया. तुमचा हातभार नेहमी या गोष्टीसाठीच लागला पाहिजे की मी भर कशी टाक. नाही भर टाकायचं होत माझ्याकडून, ठीक आहे, पण तुमच्याकडून तुम्ही तेवढे सक्षम नसाल, पण मी काढून नाही टाकणार तुम्हाला. हालेलुया. कारण ज्यांनी काढून टाकायचा प्रयत्न केला, ज्यांनी फाटाफूट करायचा प्रयत्न केला, त्यांच्या विरोधी स्वतः परमेश्वर आहे. परमेश्वर त्याचा विरोध आहे स्वतः. परमेश्वर त्याचा विरोधी बनतो आणि त्याच्या विरोधातच देव काम करतो, पण त्याच्या प्रार्थना लाख असू दे पण ऐकणार नाही परमेश्वर. का नाही ऐकणार? कारण त्याच्या हृदयामध्ये असलेल्या गोष्टीशी तो त्या गोष्टीशी विरोधक आहे, त्याचा तो विरोधक आहे. आणि म्हणून कारण मंडळी ही देवाच्या हृदयात, देवाच्या अंतःकरणामध्ये आहे, आणि देव त्याची विशेष काळजी घेतो. देव त्याला बनवत आहे, तयार करत आहे, घडवत आहे, एक वैश्विक मंडळी बनवत आहे, कारण तिलाच तो नेण्यासाठी येत आहे. हालेलुया. जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की तुम्ही तीन ठिकाणी तुम्ही मंडळी आहात. कोणत्या ठिकाणी? पहिलं ठिकाण तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये. हालेलुया. दुसरं, ज्या मंडळी तुम्ही आराधनेसाठी एकत्र येतात ते ठिकाण, त्या ठिकाणी तुम्ही मंडळी आहात. दुसरं, तिसरं, एक वैश्विक मंडळी आहे. हालेलुया. मी वैश्विक मंडळीचे सभासद आहात. हालेलुया. आणि त्या वैश्विक मंडळीची तयारी करत आहे परमेश्वर. वैश्विक मंडळीला परमेश्वर बनवत आहे आणि त्याला त्याची जडवणूक करत आहे, आणि तिलाच वैश्विक मंडळीला नेण्यासाठीच येशू ख्रिस्त येणार. हालेलुया. केवळ आपल्या मंडळीला नेण्यासाठी येशू ख्रिस्त येणार नाही, तर वैश्विक मंडळीला नेण्यासाठी येशू. त्यामध्ये सर्व जाती धर्माचे, सर्व भाषा बोलणारे, वेगवेगळ्या प्रकारचे देशातले आणि रंगाने वेगवेगळ्या प्रकारचे असणारे, आणि कमी उंचीचे आणि अशिक्षित शिक्षित सगळे त्या ठिकाणी असतात. हालेलुया. खूप मोठा समुदाय. जर तुम्ही वाचलं प्रकटीकरणाचं पुस्तक 9व्या अध्यायामध्ये तुम्ही जर गेला तर ते सर्व वंश, सर्व भाषा, या सगळ्या लोकांचा मोठा समुदाय स्वर्गाच्या सिंहासनावर. हालेलुया. मंडळी लागण्यासाठी येणार आहे. युद्धात विजयी होण्यासाठी मंडळी सोबत जगून राहणं आवश्यक आहे. नाहीतर युद्धात तुम्ही लवकर पडा, लवकर हार माना. खूप लोकांना मी जीवनात हार मानलेलं पाहिलेलं. का हार मानली माहिती त्याने? कारण ते एकटे राहिले, कारण ते जडून राहू इच्छित नव्हते. त्यांना इथे येणं खूप बोरिंग वाटलं. त्यांनाच वाटलं अरे इथं सारखं ते बायबल विषयी शिकवतात, काहीतरी पवित्र होण्याविषयी शिकवतात, आणि मग मला गुटखा खायला आवडतं, मला तंबाखू खायला आवडते कधी तर, आणि माझा मित्र कधीतरी मला पिक्चर पाहायला नेतो, मग ते आवडतं मला, आणि मला आवडतं मुलींच्या मध्ये जाऊन गप्पा मारायला, आणि कदाचित मला आयाबायांच्या कहाण्या ज्या आहेत, म्हणजे जे लेडीज लोक बसतात एकत्र आणि गप्पा मारतात, ही कशी ती कशी आणि रस्त्याने चाललेली कशी, आणि असं बरंच काय काय, या सगळ्याविषयी हे मला आवडतं, आणि हे सगळं तिथं करायला नको, आणि त्याच्यामुळे मंडळी नको. खूप क्षुल्लक कारणांसाठी लोकांनी मंडळी सोडली, खूप क्षुल्लक कारण, आणि त्या क्षुल्लक कारणांचा हसू येईल आपल्याला. इतके क्षुल्लक कारणांसाठी लोकांनी चर्च सोडले, मंडळी सोडले, जडून राहणे सोडले, ती एकटी राहतो.
तुम्ही या ना प्रार्थनेला, आम्ही कोण तुम्हाला नाही म्हटलं. तुम्ही आमच्या घरी येऊ शकताय, प्रार्थना करा, करून राहू शकताय, काय हरकत नाही. आणि आमचा कोण, माझ्या तोंडामध्ये नेहमी येशूचंच नाव असतं असं बघ माझं, नेहमी रोज येशूचं नाव, रोज येशू, आणि रोज असत. तंबाखू येशूचं नाव रोज घेतो मी, पण तंबाखू नाही सोडले. येशूचं नाव रोज असतं, पण शिवी द्यायची बंद नाही केली. बाबा हे शिवी द्यायचं बंद करणं, तंबाखू सोडणं, ड्रिंक सोडणं, वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी सोडणं, जे चुकीचं काम आहे, जे देवाला आवडत नाही ते सोडून देणं, या सगळ्या गोष्टी कुठं शिकवल्या जातात? घरात बसून टीव्ही शिकवेल तुम्हाला, मोबाईल शिकवेल, हे सगळ्या अनुभवी काम असं तर याच्यामध्ये टीव्ही मध्ये गप्पा टप्पा तुमची मैत्रीण शिकवेल तुम्हाला, नाही शिकवत. मित्र शिकवेल, तुमचं नातेवाईक शिकवतो, तुमच्याकडून कसे काढता येतील पैसे याच्याविषयी माणसं जास्त करून या. आज आपले तेव्हार, आपल्या सण उत्सव, या सगळ्याच गोष्टी लुबाडण्यासाठी आहेत हे सगळं काही. कारण जगामध्ये सगळीकडे आज पावलं पावलं, आणि जर पवित्र कथा कुठं शिकवली जात असेल, पवित्र गोष्टी कुठे केल्या जात असतील, पवित्र गोष्टीविषयी कुठं जागरूक केलं जात असेल, तर ते हे ठिकाण हालेलुया, ते ठिकाण मंडळी आहे. मंडळीमध्ये त्या गोष्टी केल्या जातात, मंडळीत शिकवलं जातं की तुमचं पाप म्हणजे काय आहे. हालेलुया. कारण देवाच्या उपस्थितीतच ते प्रगट होतं. कारण बाहेर जरी तुम्हाला सांगितलं गेलं तरी ती गोष्ट तुम्हाला रिव्हील व्हायला, म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये ती प्रगट व्हायला मात्र वेळ लागेल. कारण तिथं प्रगट नाही होणार, कारण तिथं देवाची उपस्थिती नसणार आहे. पण इथं मात्र देवाची उपस्थिती असणार आहे, आणि इथं तुम्हाला लगेच अंतःकरणाला स्पर्श होईल आणि कळेल की मी चुकतोय. हालेलुया. तुम्ही चुकतोय, माझ्या मनामध्ये काहीतरी पाप आहे, ही गोष्ट तुम्हाला जाणीव होईल, कारण देवाचा आत्मा काम करत असतो. हालेलुया. मी केवळ बोलत नसणार आहे, तर देवाचा आत्मा त्या वचनाला, त्या बोलण्याला, त्या शब्दाला पुष्टी देतो, बळ देतो, काम करतो, आणि तो म्हणतो हा तुझ्यासाठी शब्द, हे वाक्य तुझ्यासाठी आहे, हे वाक्यामध्ये तुला मदत करायचं ह्या वाक्यानुसार, आणि जर तू केला नाहीस तर तुझी दुर्दशा होणार. हे आत्मा सांगत राहतो. हालेलुया. आत्मा सांगत राहतो. आणि हे कुठं होतं सगळं? मंडळी या ठिकाणी होतं. आणि जर इथल्याच गोष्टीविषयी जर तुम्हाला बोरिंग वाटत असेल, इथल्याच गोष्टीविषयी कोणाला वाटत असेल की काय नको ते सगळं, माझ्या तोंडात येशूचं नाव नेहमी, आणि येशूचं नाव नेहमी आहे म्हणणाऱ्याला जागं केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की येशूचं नाव नेहमी घेऊन चालणार नाही. तर बरीच लोक आज म्हणतात की माझ्या तोंडामध्ये येशू आहे, नेहमी आहे येशू आहे. आणि तसंच त्यांच्याविषयीच तर प्रभूने म्हटलेलं आहे की मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांचा प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार. असे प्रभूजी म्हणणारे पुष्कळ हजारोच्या संख्येने रोज म्हणतात. रोज आज सकाळी उठलेला मी रोज येशूचं नाव तोंडात घेतो, दिवसभर तोंडात लावतो, ही गोष्ट वेगळी, पण येशूचं नाव तोंडामध्ये घेतो. लक्षात घ्या, स्वतःला जागे करा. कारण विजयी व्हायचं आहे तर तुम्हाला मंडळीशी जगून विजयी व्हायचं. आपल्याला जीवन जगायचं असेल तर मात्र मंडळीसोबत तुम्ही वेगळे व्हा, एकटेच जगत राहा, आणि 10 वर्षांनी रिझल्ट तुम्ही पाहाल पाठीमाग बोलून. आत्मिक माणसाचं जीवन, मंडळीसोबत जोडलेल्या माणसाचं जीवन, आणि तुम्ही मंडळीसोबत जोडले गेले नाही त्याचं जीवन, तुमच्या दोघांच्या जीवनामध्ये खूप मोठा फरक तुम्हाला पाहायला. हालेलुया. खूप मोठा तुमचा डिफरन्स पाहायला मिळेल, आणि हा डिफरन्स तुम्हाला लॉंग टाइम असतो. खूप वेळेस आपल्याला असं वाटतं की हे शॉर्ट टाइम आहे. नाही, शॉर्ट टाइम काम नाहीये. परमेश्वर आताचा विचार नाही करत, 1 महिना, 2 महिना, 6 महिने याचा विचार. परमेश्वर खूप लॉंग टाइम विचार करतो. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की देव तुमच्या पिढीचा विचार करतो, तुमच्या पिढीचा विचार करतो. आणि आज तुम्ही प्रार्थना कराल, पण कदाचित 1 वर्षात तुमचं उत्तर नाही मिळणार, पण परमेश्वराजवळ त्या 10 वर्षामध्ये इतकी मोठी उत्तर आहेत की तुम्ही त्या प्रार्थना केल्या नसतील त्याच्याही पेक्षा मोठं उत्तर परमेश्वर लोक आज बंद करतात. घरात वाटतं आज प्रार्थनाचं उत्तर नाही दिलं, बंद. मंडळी नको ते, जाऊ दे तिकडं, असू द्या, येशूच नाव तोंडात आहे ना नेहमी, राहू द्या. सैतान पकडतोय, आणि येशूच्या जागेवर दुसरं कोणतं नाव कधी येतं तेच कळत नाही मला. बऱ्याच लोकांच्या जीवनात आज असं झालेलं आहे, बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये आज असं घडलेलं आहे. आणि मंडळीसोबत जवळ राहण्यामध्ये तुमचा फायदा आहे. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली की देवाची उपस्थिती तुम्हाला आणली पाहिजे. मंडळीमध्ये देवाची उपस्थिती आणण्यासाठी तुम्ही स्वतः कारणीभूत आहात. दुसरी महत्वाची गोष्ट मी सांगितली की एकटं राहून चालणार नाही, कारण सैतान तुम्हाला एकटे मारतो, आणि मंडळीसोबत जडून राहणं आवश्यक आहे. आणि जडून राहिल्यानंतरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्त करू शकता. तिसरी गोष्ट सांगितली,
युद्धात विजयी व्हायचं असेल तर तुम्हाला मंडळी सोबत जरूर राहिलं पाहिजे. वाचा माझ्याबरोबर 1 कोरिन्थियस पत्र 1 अध्याय आणि 1 वचन. करंथी येथील देवाच्या मंडळीस म्हणजे येशू ख्रिस्त मध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांस आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्याचा व आपलाही प्रभू याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांस. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस मंडळीचा उल्लेख करतो त्यावेळेस कसा उल्लेख करतोय त्याच्या उल्लेखाकडे पहा आणि त्याचा उल्लेख जो आहे तो खूप मोठा आहे. तो काय म्हणतो देवाच्या मंडळीस आणि दुसरी गोष्ट पवित्र केलेल्या लोकांस येशूमध्ये पवित्र केलेले लोक आणि पवित्र होण्यासाठी बोलवलेले लोक. हालेलुया. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त व आपला प्रभू याचं नाव घेणाऱ्या सर्वांस. हालेलुया. इतकं सर्व काही तो मंडळीला उपमा देत आहे आणि इतक्या सगळ्या उपमा देत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये हीच गोष्ट आहे की ही मंडळी विजयी मंडळी असणार आहे. जकर्याचं पुस्तक आणि त्याच्यानंतर आपण बंद करूया. जकर्याचं पुस्तक याचा 6वा अध्याय. जकर्याचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि त्याचा 11 आणि 12 वचन आहे. सोनं रुपये घेऊन मुकुट घरी व तो यहोसादाकाचा पुत्र यहोशुवा मुख्य याजकास मस्तकी का. त्याला सांग सेनाधीश परमेश्वर म्हणतो पहा एक पुरुष ज्याचे नाव कोम आहे असे तो आपल्या स्थानी उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधेल. तोच परमेश्वराचे मंदिर बांधेल. तो वैभवशाली होईल व आपल्या सिंहासनावर बसून सत्ता चालवेल. तो आपल्या सिंहासनावर याजक होईल व या दोहोत शांततेची सल्ला मसलत होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी यहोसादाकाची नेमणूक केली गेलेली आहे आणि नेमणूक करत असताना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तो आपले काय बांधील मंदिर बांधेल. हालेलुया. काय बांधेल तो जरुबाबेलाचं. ज्यावेळेस जरुबाबेल हा कोण होता माहिती आहे? जरुबाबेल हा दुसरं मंदिर जे शल्मोनाने मंदिर बांधलेलं होतं ते पाडलेलं होतं. बाबेलच्या राजाने ते पाडलं पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते बांधण्यात आलं अहश्वेरोश राजाच्या काळामध्ये आणि जरुबाबेलने ते बांधलं. त्याला जरुबाबेलाचं मंदिर बांधलं. पण जरुबाबेलाचं मंदिर जे आहे ज्यावेळेस बांधलं गेलं त्यावेळेस जरुबाबेलाची आणि त्याच्याबरोबर याजकांची आणि त्याच्याबरोबर काही लोकांची निवड केली. त्यावेळेस या लोकांना एक गोष्ट सांगण्यात आली कारण ते घाबरलेले होते. त्यांच्यामध्ये एक प्रकारचं भीती होती आणि ती भीती जी आहे ती भीती परमेश्वराने घालवली आणि त्या भीतीला घालवून परमेश्वर काय करतोय बरं त्यांना जागरूक करतो. कारण त्यांना जागरूक करत असताना तो म्हणतो की तुम्हाला मंदिर बांधण्यासाठी तुम्हाला घडवण्यासाठी आणि इस्रायल लोकांच्या वाढीसाठी मी नेमलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही यजराच्या पुस्तकात जाल नेहमीच्या पुस्तकात जाल त्यावेळेस तुम्हाला याच्याविषयी अधिक वाचायला मिळेल. आणि शेवटचा इतिहासाचा शेवटचा भाग दुसऱ्या इतिहासाचा शेवटचा भाग जर तुम्ही वाचाल तर याच्याविषयी तुम्हाला जास्त वाचायला मिळेल. ज्यावेळेस आणि जकर्या असेल मलाकी असेल त्याच्यानंतर हग्गय असेल या लोकांच्या काळामध्ये मंदिर कारण हे लोक यजरा आणि नेहमीच्या काळामध्ये असलेले संघर्ष होते. आणि ह्या सगळ्या इतिहासामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस प्रामुख्याने एक गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल की या सगळ्या लोकांना देवानं मंदिर बांधण्यासाठी मंडळीला एकत्र बोलवण्यासाठी त्या ठिकाणी नेमलेलं होतं. आणि त्यांच्याकडून देव काम करून घेणार होता आणि काम करून घेत असताना देवानं त्यांना यासाठी नेमणूक केलेलं होतं की केवळ मंदिर बांधायचं नाही तर या मंदिर बांधण्यामध्ये या मंडळी घडवण्यामध्ये इस्रायल लोकांची वाट लपलेली आहे. हालेलुया. इस्रायल लोकांची काय लपलेली आहे? वाट लपलेली आहे. त्याला हे जाणीव करून द्यायची होती की मंडळी एकत्र बांधण्यामध्ये मंडळी एकत्र करण्यामध्ये त्यांना देवाची आराधना करायला लावण्यामध्ये त्यांना पवित्र करण्यामध्ये त्यांना एकत्र बसवून देवाचं गौरव करण्यामध्ये त्यांची वाट लपलेली आहे. कारण हे लोक जे आहेत ते बाहेर ज्यावेळेस बाबेलच्या त्या ठिकाणी होते अहश्वेरोश राजाच्या त्या काळामध्ये त्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी देवाची आराधना करणं त्यांच्यासाठी कठीण होतं अवघड होतं आणि ते या ठिकाणी आले देवाचं गौरव करण्यासाठी त्यांनी मंदिराची स्थापना केली वेदीची स्थापना केली. त्यावेळेस त्या ठिकाणी बळी दिले गेले आणि सगळ्या त्याला असं म्हटलं जातं उपासनेची स्थापना केली गेली आणि
आणि उपासनेची स्थापना केल्यानंतर बायबल त्या ठिकाणी सांगतं की आतापासून तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या या मंडळीमध्ये नेहमी शांती असेल, देवाची उपस्थिती असेल. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर ज्यावेळेस मंडळी स्थापित करतो त्यावेळेस चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुमची त्याच्यामध्ये वाढ लपलेली आहे. हालेलुया. मंडळीमध्येच तुमची वाढ लपलेली आहे. मंडळीच्या वाढीमध्ये तुमची वाढ आहे आणि मंडळीच्या तुमच्या वाढीमध्ये मंडळीची वाढ आहे. हालेलुया. कारण या गोष्टी एकमेकाशी गुंतलेल्या आहेत, एकमेकाशी जोडलेल्या आहेत. तुम्ही असं म्हणाल की मी एकटाच वाढणार, बाकीच्यांनी आशीर्वाद व्हायचंच नाही. कारण एक नवीन विचार असतो प्रत्येकाचा की मी एकटाच, माझ्याकडे भरपूर पैसे आले पाहिजे आणि बाकीच्यांना काही नाही. पण परमेश्वर सर्वांगीण वाढ घडवतो. हालेलुया, हालेलुया. तुम्ही जर असं म्हणत असाल की माझ्याकडेच फक्त घरामध्ये कार असायला हवी, देवाची इच्छा आहे प्रत्येकाकडे कार असायला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याकडेच केवळ बंगला असायला हवा, देवाची इच्छा आहे सगळ्यांच्याकडेच बंगला असायला हवा. प्रेज द लॉर्ड. कारण देवानं बोलवलेलंच तुम्हाला त्यासाठी आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी एकटाच केवळ प्रार्थना करणार असलं पाहिजे, नाही. देवाची इच्छा आहे की सर्वांनीच प्रार्थना करत असले पाहिजे. हालेलुया. मी एकटाच केवळ पवित्र असलं पाहिजे, नाही. देवाची इच्छा आहे सर्वांनीच पवित्र असलं पाहिजे. कारण आपण सगळेजण एकत्रपणे स्वर्गात जाणार. प्रेज द लॉर्ड. एकत्र आपण स्वर्गात जाणार. एकटेच तुम्ही जाणार नाही. पण बरीच लोक असं जीवन जगतात की मी एकटाच होणार, एकट्याचीच माझी वाढ होणार, नाही. एकट्याची वाढ नाही, तुमची नेमणूक यासाठी झाली की तुम्ही सर्वांसाठी काम करा. हालेलुया. जसं मी सुरुवातीला सांगितले की तुम्ही मंडळी आहात, तुम्हाला सर्वांसाठी काम केलं पाहिजे. कारण मंडळीच्या वाढीतच तुमची वाढ लपलेली आहे. ख्रिस्तांची कृत्ये त्याचा 9वा अध्याय आणि 31वा वचन वाचा. बंद करू. ख्रिस्तांची कृत्ये 9वा अध्याय 31 वचन. अशा प्रकारे सर्व यहुदिया, गालिल व शमरोन या प्रदेशातील मंडळी स्वस्थता मिळाली आणि तिची हालेलुया. मंडळी काय करत गेली? वाढत गेली असं सांगितलेलं त्या ठिकाणी. आणि कुठं काय करत होते? मंडळी स्वस्थता मिळाली आणि त्याच प्रकारे तिची उन्नती होऊन प्रभूच्या भयात आणि त्याच्या पवित्रतेमध्ये ते सतत आणि सतत काय करत गेले? तुमची सुद्धा परमेश्वर वाढ घडवणार आहे. प्रत्येकाची वाढ घडवणार. तुमच्या आत्मिक जीवनामध्ये, तुमच्या भौतिक जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये आणि सर्वच गोष्टीत देव तुम्हाला वाढवू इच्छितो. पण तुमची वाढ ही मंडळीच्या वाढीमध्ये लपलेली आहे. आणि म्हणून मंडळीशी जडून राहा. कारण जितकं तुम्ही जडून राहा तितकं तुम्ही त्या वाढीमध्ये सहभाग तुमचा असेल आणि तुमची सुद्धा वाढ त्याच्याबरोबर होत आहे. तुमची आत्मिक वाढ होईलच होईल, पण तुमच्या आत्मिक वाढीबरोबर तुमची भौतिक वाढ सुद्धा इकडे होत आहे. कारण परमेश्वर स्पष्टपणे सांगतो की पहिल्याने त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी म्हणजे तुम्हाला या ही सर्व गोष्टी मिळत राहतील. मंडळीशी जडून राहता याचा अर्थ काय की तुम्ही राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटत राहता आणि झटत राहता आणि इकडं तुमची गरज आहे, भौतिक गरज आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत जे तुम्हाला प्राप्त करणं आवश्यक आहे. हे सगळं तुम्हाला प्राप्त होत राहतं यासाठी की या ठिकाणी तुमची वाढ होत राहिलेली आहे. मंडळीची पण वाढ होत आहे आणि तुमची सुद्धा वाढ होत आहे. हालेलुया. जितकी मंडळीची वाढ तितकी मोठी तुमची वाढ असते. हालेलुया. मी असं म्हणाल की मंडळीची वाढ थांबावी, माझी मात्र वाढ होत राहावी आणि माझी क्वालिटी होत राहावी. हालेलुया. असा जर विचार कोणाचा असेल तर तुमचा चुकीचा विचार आहे. हालेलुया. कारण त्या चुकीच्या विचारांनी परमेश्वर काम नाही करत. कारण तुम्हाला असं वाटत असेल की मीच केवळ वाढणार, बाकीच्यांनी फक्त असंच राहिलं पाहिजे. असं असेल तर हे देवाच्या विचाराशी मिळते जुळते विचार नाहीये. कारण देवाचा विचार आहे की जो आज मळकट कपडे घातलेले आहेत त्याच्या अंगावर सुद्धा चांगले कपडे असतात. हालेलुया. परमेश्वराचा हा विचार आहे की ज्याच्याकडे आज कपडं पूर्ण आलेला आहे की माझ्याजवळ काही नाही प्रभू तुला देण्यासाठी, पण त्याच्याकडे भरपूर काय असावं तर त्याला देण्यासाठी देवाची इच्छा आहे. हालेलुया. देवाची इच्छा आहे की पण आज जो असं म्हणत आहे की प्रभूजी माझ्या जीवनामध्ये काही व्यवस्थित नाही, अशांती आहे, घरामध्ये भांडण आहे, वादविवाद आहे, आजार आहे, मी सगळं गुरफटलेलं आहे या सगळ्या गोष्टींनी आणि त्याला सुद्धा परमेश्वराला स्थिर बनवायचं आहे. त्याच्या घरात थोडं शांती आणायची आहे, आनंद आणायचा आहे, त्याला स्थिर उभं करायचं आहे, त्याचं घर त्याला मजबूत बनवायचं आहे, त्याच्या कुटुंबाला त्याला व्यवस्थित करायचं, सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थित करायच्या. हालेलुया. प्रभूची इच्छा सर्वांच्या बाबतीत सारखीच आहे. हालेलुया. सारखीच आहे. परमेश्वराची इच्छा आहे की अशा प्रकारे वाढत राहावं. कारण इस्रायल लोकांना ज्यावेळेस देव आशीर्वादित करायचा त्यावेळेस स्पष्टपणे इस्रायल लोकांना सांगण्यात आलेलं होतं की
की इस्रायल व्यक्तीला म्हणजे जो इस्रायली आहे, जो देवाला ओळखतो, देवावर प्रीती करतो, त्या कोणत्याही माणसाला गुलाम बनवायचं नाही. त्यांना दास बनवण्याचा कोणत्याही प्रकारे इस्रायल लोकांना, इस्रायल माणसाने दास बनवायचं नाही. त्याची परवानगी परमेश्वरानं कधीच दिली नाही. त्याचं घर विकत घेण्याची सुद्धा परमेश्वरानं परमिशन दिली नाही. त्याच्या वचनावर कुणाला दुसऱ्या वचनाला ठेवणं सुद्धा परमेश्वरानं कधीच त्याची परवानगी दिली नाही. उलट परमेश्वरानं सांगितलं, जर संतान नसेल तर समजा तो संतान नसताना एखादा मनुष्य मेला तर त्याच्याबरोबर, त्याच्या पत्नीबरोबर त्याच्या भावाने लग्न करावं आणि त्याची संतती चालवावी, यासाठी की त्याचं शेती, त्याचं वाणी जे देवाने त्याला आशीर्वाद दिलाय तो आशीर्वाद दुसऱ्या कोणाला मिळू नये. हालेलुया. समजते मी तुम्हाला काय सांगतो? कारण देवाला सन्मान सर्वांना आशीर्वाद द्यायचा. देवाला समान सर्वांना ठेवायचं. कधी कोणाची आत्मिकता थोडीशी उंच असते, कोण देवावर जास्त प्रीती करतो, जास्त मिळवतो, ही गोष्ट वेगळी. पण एक गोष्ट आहे की कोणीही खाली राहावं अशी देवाची इच्छा आहे. हालेलुया. कोणीही गरीब राहावं अशी देवाची इच्छा नाही. कोणीही देवापासून लांब राहावं अशी देवाची इच्छा. सर्वांनी समान राहावं. हालेलुया. अशी देवाची इच्छा आहे. पण कुणी जास्त प्रीती करत असेल, जास्त मिळवत असेल, आत्मिकता जास्त उंचीवर परमेश्वर त्याला नेत असेल, ही गोष्ट वेगळी आहे. पण त्या गोष्टीमध्ये मी जास्त जात नाही. पण एक गोष्ट आहे की कोणीही असं म्हणू शकत नाही की सगळेजण माझ्या खाली राहतील आणि मी सगळ्यांच्यावर उंच राहील. हे मंडळीचं काम नाही. हे मंडळी नाही. हे मंडळीविषयी हा विचार परमेश्वर कधीच करत. परमेश्वर हा विचार करतो की मंडळीची वाढ व्हावी, सर्वांगीण वाढ व्हावी. मंडळी तुमच्या त्या वाढीमध्ये तुमचा सगळ्यांचा सहभाग असावा आणि एकत्रपणे सगळ्यांनी वाढावं. हालेलुया. हालेलुया. ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि जर तुम्ही जडून राहाल तर तुमची वाढ दबलेली नाही, तुमची वाढ होणार. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला वाढवू इच्छितो. जो बाहेर जाऊ इच्छितो त्याची वाढ मात्र खुंटणार. आणि ज्यावेळेस तो पाठीमाग वळून पाहिजे त्यावेळेस त्याला त्याची वाढ संपलेली वाटते आणि त्याच्या जीवनामध्ये जे देवाने त्याला देऊ केलं होतं ते संपेल, पण जे देऊ करणार आहे त्या गोष्टी कधीच प्राप्त होणार नाही. आणि आज मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत आणि त्या प्रॅक्टिकली तुम्हाला केल्या पाहिजे. प्रभू करो तुम्हाला मदत करो, सहाय्य करो, मंडळीशी जरूर राहण्यासाठी सहाय्य पाहिजे.